अखेर पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2024, 2023 आणि 2022 या 3 वर्षांचा पीक विमा थकीत होता, तर त्याचे पैसे आजपासून विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा 2022, 23 किंवा 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कधी सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे केलेले असेल किंवा पीक विम्याचा अर्ज केलेला असेल आणि तुमच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी या पीक विम्याचे पैसे आलेले नसतील, तर तुमच्या खात्यामध्ये आज मागील 3 वर्षांचा पीक विमा विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच एकंदरीत 3 वर्षांचा पीक विमा वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होतील, परंतु शेतकरी बांधवांनो सकाळपासून या पीक विम्याचे पैसे विस्तार झालेले नव्हते, परंतु आज दुपारी 2 वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत, त्याची एकंदरीत संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती अगदी काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पीक विम्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून पीक विम्याचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, परंतु आज पीक विम्याच्या प्रश्नावरती राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे शेतकरी बांधवांचे लाडके भाऊ या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी तोडगा सुद्धा काढलेला आहे। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील 3 वर्षांचा पीक विमा त्यांच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज कापूस पिकाचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, सोयाबीन पिकाचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, तूर पिकाचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, मूग पिकाचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत टोटल मिळून 60 पिकांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच तुमचं कोणत्याही कंपनीचं किंवा कोणतेही पीक असेल तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा याच्यामध्ये ज्वारी पीक असेल, तूर पीक असेल, मूग असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कापूस असेल, अशा 60 पिकांचा हा पीक विमा मागील 3 वर्षांचा पीक विमा आजपासून विस्तार सुद्धा होतच आहे। बघा भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याचे पैसे कधी येतील याची आशा लावून बसलेले होते, याची वाट सुद्धा पाहत होते, परंतु आज प्रत्यक्षामध्ये या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेले होते। तर अशा शेतकरी बांधवांचा आज दुपारी या ठिकाणी पीक विम्याचा प्रश्न सुटलेला आहे। थेट या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमवत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि जर तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुमचा जिल्हा उद्याच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का, परवाच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण शेतकरी बांधवांनो, कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला होता। हाच निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून आज दुपारपासून या पीक विम्याचे पैसे विस्तार होत होते आणि काही शेतकरी बांधवांना हे पैसे दुपारीच मिळालेले होते, परंतु ज्या शेतकरी बांधवांना दुपारी पैसे मिळालेले नसतील त्या शेतकरी बांधवांना आज संध्याकाळी सुद्धा
सुद्धा पैसे येणार आहेत। एकंदरीत राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु शेतकरी बांधवांना अद्याप तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का, तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकांपैकी आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या पीक विम्याचे पैसे फक्त याच बँकेमध्ये जमा होतील, उर्वरित बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमवणार नाही। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तरच तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आतापासून तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु जर तुम्ही अद्याप महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला 3 कामे समजून जातील। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवून, जे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला बँकांची यादी सुद्धा बघायला मिळेल। बघा एकंदरीत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या मनामधील जेवढ्या पण काही शंका असतील, जेवढे पण काही डाऊट असतील तर तेवढ्या सर्व शंका दूर सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 ते 3 दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, तर अशा सर्व बातम्यांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमवत आहेत त्या जिल्ह्यांची यादी खटाखट तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यासोबत ज्या ज्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांचं 2022 मध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साचलेलं होतं। म्हणजेच यावर्षी ज्याप्रमाणे पाणी साचलेलं आहे त्याचप्रमाणे 2022 मध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला होता, 23 मध्ये आणि 24 मध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला होता आणि या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, आता वाट पाहायची गरज नाही। आता तुम्ही जे ऐकताय ते 100% खरं आहे, कारण प्रत्यक्षामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 35,000, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 45,000, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। कारण शेतकरी बांधवांना हा पीक विमा फक्त 1 वर्षांचा नाही तर हा पीक विमा एकत्रितपणे 3 वर्षांचा आहे। त्यामुळे हा पीक विमा जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेले होते। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपयामधील पीक विमा योजनेमध्ये अर्ज केलेले होते आणि जे शेतकरी बांधव खरोखर या पात्रतेमध्ये बसत होते अशा शेतकरी बांधवांना सुद्धा या पीक विम्याचे पैसे मिळून जातील। कारण मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाली, परंतु त्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणती योजना बंद केलेली नाही, फक्त त्याच्यामध्ये काही थोडेफार बदल करण्यात आलेले आहे। कारण मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची फसवणूक होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे एकंदरीत मागील 3 वर्षांचा पीक विमा या प्रमुख जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येईल। म्हणजे शेतकरी बांधवांना सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले नाही, त्यामुळे राज्य सरकारकडून काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। कारण या प्रमुख जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे। बघा या ठिकाणी पाहू शकता, सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपये, कपाशी पिकासाठी 60,000 रुपये, तूर पिकासाठी 32,000 रुपये, भुईमुग पिकासाठी 41,000 रुपये अशा पिकांचा पंचनामा तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। आता आपण तुम्हाला जे महत्त्वाची कामे करायची होती ती कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल, म्हणजेच तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। कारण ज्या ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होणार होते आणि हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत असल्याचं या ठिकाणी चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा एकंदरीत आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, ज्या ज्या बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे
पैसे वाटप होत आहेत, तर या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर महत्त्वाची 3 कामे करायची होते। त्यामधील पहिलं काम आधार कार्ड लिंक केलेलं असावं। दुसरं काम म्हणजे ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असावा। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचं 2022 मध्ये नुकसान झालेलं होतं आणि ते नुकसान झाल्यानंतर ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। परंतु ज्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यांनी अर्ज केलेले नसेल तर अशा शेतकरी बांधवांना नुकसान होऊन सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। कारण शेतकरी बांधवांना अग्रिम पीक विमा, रब्बी पीक विमा आणि खरीप पीक विमा तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे। त्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे अगोदरपासून केलेली असावीत। त्यासोबत शेतकरी बांधवांना 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती। त्यावेळेस तुम्ही सुद्धा 1 रुपया भरून पीक विम्याचा अर्ज केलेला असावा, तर तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता मी तुम्हाला 3 कामे सांगितली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक 3 कामे केलेली असतील अशा शेतकरी बांधवांची 100 आणि 101% भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा आता आपण काही महत्त्वाची माहिती बघितली। आता आपण पीक विम्याचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून फक्त प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव प्रमुख जिल्ह्यामधील असतील त्यांचे शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपून जाईल। बघा या ठिकाणी बँकांची यादी पाहण्या अगोदर, जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, भरपूर शेतकरी बांधवांकडून विचारपूस केली जात होती की आमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे कधीपासून येतील। तर बघा या ठिकाणी पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे। लवकरच तुमची कर्जमाफीची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। कारण भरपूर शेतकरी बांधवांनी भरपूर दिवसांपासून, भरपूर वर्षांपासून कर्ज काढून ठेवलेलं होतं, अद्याप त्यांच्याकडून हे कर्ज भरण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। एकंदरीत निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर आमचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करून टाकू। परंतु अद्याप कर्जमाफी न झाल्यामुळे मोठमोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आले। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीसाठी उपोषण, अन्नत्याग आंदोलन सुद्धा करण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे सध्या सुद्धा पाहायला गेला तर विविध जिल्ह्यांमधील आमदार असतील, खासदार असतील यांच्या माध्यमातून सुद्धा ज्या ठिकाणी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। एकंदरीत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बघा कर्जमाफी आम्ही 100% करणार आहोत, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला कर्जमाफीचा निधी येणार आहे। त्यामुळे या निधीमधून कर्जमाफी करणार आहोत। परंतु पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही 1 वर्षांपासून कर्जमाफी करत आहात, अद्याप कर्जमाफी का केलेली नाही। त्यावर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की आम्ही कर्जमाफीचा अभ्यास करत आहोत। या कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे। लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊन जाईल। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी चिंता करायची नाही, काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांना कर्जमाफी होऊन जाणार आहे, परंतु या पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये विस्तार होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील। आणि ज्या प्रमुख जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगायची होते याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा अशा जिल्ह्यांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामावर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याचे पैसे ज्या शेतकरी बांधवांना मिळालेले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होतील। लवकरच या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होतील अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे।